कल्पना करा, जर तुमच्याकडे अशी एक शक्ती असती की लोक तुमचं ऐकू लागले असते. तुमचं मत जास्त महत्त्वाचं वाटलं असतं. तुमच्यासमोर लोक स्वतःहून निर्णय बदलू लागले असते. हे जादू नाही, हे मानवी मन समजून घेण्याचं विज्ञान आहे. पण लक्षात ठेवा, या व्हिडिओचा उद्देश कोणालाही फसवणं किंवा चुकीच्या पद्धतीने नियंत्रित करणं नाही. उलट अशा तंत्रांची ओळख करून देणं आहे, जेणेकरून तुम्ही त्यांचा गैरवापर ओळखू शकाल आणि स्वतःचं संरक्षण करू शकाल. ट्रिक नंबर 5, द इल्युजन ऑफ चॉईस. माणसाला सर्वात जास्त काय आवडतं? स्वतः निर्णय घेतोय अशी भावना. अनेकदा लोक निर्णयापेक्षा त्या स्वातंत्र्याला जास्त महत्त्व देतात. म्हणूनच काही लोक थेट आदेश देत नाहीत, तर मर्यादित पर्याय देतात. उदाहरणार्थ, येशील का असं विचारण्याऐवजी 7ला भेटू की 8ला असा प्रश्न विचारला जातो. दोन्ही पर्याय एकाच दिशेने जातात, पण समोरच्याला वाटतं की निवड त्याने केली. हे तंत्र विक्री, मार्केटिंग आणि दैनंदिन संवादातही दिसतं. पण याचा नैतिक वापर म्हणजे समोरच्याला दबाव न टाकता स्पष्ट पर्याय देणं. जर कुणी सतत तुमच्यासमोर फक्त 2च पर्याय ठेवत असेल, तर स्वतःला एक प्रश्न विचारा, तिसरा पर्याय आहे का? हा एकच प्रश्न अनेक मानसिक जाळी तोडू शकतो. ट्रिक नंबर 4, द येस लॅडर. मोठी संधी एका दिवसात मिळत नाही. विश्वास हा छोट्या होकारांपासून तयार होतो. मानसशास्त्रात याला फूट इन द डोर इफेक्ट म्हणतात. जेव्हा एखादी व्यक्ती छोट्या विनंतीला होकार देते, तेव्हा पुढच्या थोड्या मोठ्या विनंतीलाही तयार होण्याची शक्यता वाढते. समजा ऑफिसमध्ये तुम्हाला वाढीव जबाबदारी हवी आहे. पहिल्याच दिवशी प्रमोशन मागण्याऐवजी आधी शिकण्याची संधी मागा, नंतर छोटा प्रोजेक्ट घ्या, मग टीमची जबाबदारी सांभाळा. अशा सातत्याने निर्माण झालेला विश्वास तुमची प्रतिमा मजबूत करतो. इथे उद्देश कोणाला फसवणं नाही, तर विश्वास कमावणं आहे. लक्षात ठेवा, विश्वास मागून मिळत नाही, तो कृतीतून मिळतो. ट्रिक नंबर 3, गिल्ट ट्रॅप. भावना या माणसाच्या निर्णयांवर मोठा प्रभाव टाकतात. त्यात अपराधीपणाची भावना विशेष शक्तिशाली असते. काही लोक याचाच गैरवापर करतात. मी तुझ्यासाठी इतकं केलं, आता तू माझ्यासाठी एवढं सुद्धा करणार नाहीस, हे वाक्य ऐकलं की अनेक जण नकळत होकार देतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. खरी मैत्री किंवा खरं नातं हिशोबावर चालत नाही. जर कुणी वारंवार जुनी मदत आठवण करून तुम्हाला दबावाखाली निर्णय घ्यायला लावत असेल, तर तो भावनिक दबाव असू शकतो. निरोगी नात्यात नाही म्हणण्याचा अधिकार दोघांनाही असतो. त्यामुळे या ट्रिकचा उपयोग इतरांवर करण्यापेक्षा ती तुमच्यावर वापरली जात आहे का, हे ओळखणं अधिक महत्त्वाचं आहे. नंबर 2, फॉल्स मेमरी प्लॅन्टिंग. मानवी स्मरणशक्ती कॅमेरासारखी नसते. ती प्रत्येक वेळी आठवताना थोडी बदलू शकते. म्हणूनच एखादी गोष्ट वारंवार ऐकली की ती खरी वाटू लागते. याला इल्युजरी ट्रूथ इफेक्ट म्हणतात. याचा अर्थ असा नाही की खोटं बोलून लोकांवर नियंत्रण मिळवता येतं. उलट म्हणूनच जाहिराती, अफवा आणि प्रचारांची पडताळणी करणं महत्त्वाचं ठरतं. कल्पना करा, सोशल मीडियावर एकच दावा पुन्हा पुन्हा दिसतो. काही दिवसांनी लोक म्हणतात, हे तर सगळेच सांगतायत, म्हणजे खरंच असेल. इथे धोका सुरू होतो. शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकच प्रश्न विचारतो, पुरावा काय? जेव्हा तुम्ही पडताळणीची सवय लावता, तेव्हा कोणालाही तुमच्या मनात खोटी खात्री निर्माण करणं खूप कठीण होतं. ट्रिक नंबर 1, द पॉवर ऑफ सायलन्स. खरी ताकद नेहमी मोठ्या आवाजात बोलत नाही. अनेकदा शांत राहणारी व्यक्ती जास्त निरीक्षण करते, जास्त समजून घेते आणि कमी चुका करते. शांतता म्हणजे समोरच्याला घाबरवण्याचं हत्यार नाही, ती स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची कला आहे. समजा वाद सुरू आहे. बहुतेक लोक लगेच उत्तर देतात, आवाज चढवतात, शब्दांची स्पर्धा करतात. पण जो 2 सेकंद थांबतो, श्वास घेतो आणि विचार करून बोलतो, त्याचं बोलणं जास्त प्रभावी ठरतं. मुलाखत असो, मीटिंग असो किंवा नात्यातील चर्चा, शांतता तुम्हाला प्रतिक्रिया देण्याऐवजी योग्य प्रतिसाद द्यायला शिकवते. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, मला सगळं माहीत आहे असं म्हणून कोणाकडून कबुली काढणं ही विश्वासार्ह पद्धत नाही. निरपराध व्यक्तीही तणावाखाली गोंधळू शकते. सत्य शोधायचं असेल तर पुरावे, स्पष्ट प्रश्न आणि संयमी संवाद हेच सर्वात मजबूत मार्ग आहेत. डार्क सायकोलॉजी म्हणजे लोकांना गुलाम बनवण्याची जादू नाही. ती मानवी वर्तनातील काही प्रभावी नमुने समजून घेण्याची शाखा आहे. हे नियम तुम्हाला 2 गोष्टी शिकवतात. पहिली, प्रभावी संवाद कसा करायचा, आणि दुसरी, कोणीतरी तुमच्यावर मानसिक दबाव टाकत असेल तर तो कसा ओळखायचा. लक्षात ठेवा, लोकांवर राज्य करण्यापेक्षा स्वतःच्या मनावर राज्य करणारा माणूसच खरा शक्तिशाली असतो.